श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या या नवीन भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला स्वामी स्वामी समर्थांचं तैलचित्र काढायचं असतं. जेव्हा हा विषय निघतो तेव्हा जी 4-5 नावं आपल्या डोक्यामध्ये येतात त्यातलं सर्वात मोठं नाव म्हणजे योगेशदादा खरवलेकर. योगेशदादांबद्दल मी काही गोष्टी सांगू इच्छितो तुम्हाला, ज्यांना सद्गुरू कान्हेरे आजोबांचा वरदहस्त लाभलेला आहे आणि ज्यांनी जवळपास 3,500 ते 4,000 तैलचित्रांचा टप्पा गाठलेला आहे. तर असे योगेशदादा आज आपल्याबरोबर गेस्ट म्हणून लाभलेला आहे. तर नमस्कार दादा, आपल्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. बरेच दिवस झाले तुम्हाला भेटायचं होतं, बरेच गप्पा मारायच्या होत्या, बरेच किस्से ऐकले तुमच्याबद्दल आम्ही, तर त्याच्याबद्दल थोडंसं आपण आज बोलूया. तर सर्वात प्रथम मला हे विचारायचं आहे, तुम्ही हे जे स्वामींचं चित्र कधीपासून काढायला कधीपासून सुरू केलं तुम्ही? म्हणजे तुम्ही आधीपासून स्वामींचेच काढता की बाकीचे ड्रॉइंग्स पण काढता तुम्ही असं? श्री स्वामी समर्थ. तसं बघायला गेलं तर सर्वात पहिलं मी स्वामींचं चित्र जे काढलं ते शाळेत असताना काढलं होतं. एका छोट्याशा कागदावर चित्र काढलं होतं. मला स्वामी म्हणजे काय त्यावेळेला हे माहितीच नव्हतं, पण आमच्या वर्गामध्ये समोर एक कॅलेंडर लावलं होतं आणि त्याच्यावरती स्वामींचा फोटो होता. तर मी विचार केला की बघूया आपण हे चित्र काढूया. कोण आहेत आपल्याला माहित नाही, पण एक स्केचिंगची प्रॅक्टिस म्हणून मी ते काढलं होतं. तर ते चित्र काढल्यानंतर त्यावेळेला ऑफ पिरियड चालू असताना आमच्या वर्गावर एक बाई आल्या होत्या, लेंबे त्यांचं आडनाव. तर त्यांनी ते चित्र बघितल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते ते चित्र बघताना. कारण त्यांनी प्रथमच बघितलं की स्वामींचं चित्र कोणीतरी काढलंय आणि त्या निस्सीम स्वामी भक्त होत्या. तर त्या मला म्हणाल्या की हे चित्र मला दे, मी सगळ्या शाळेमध्ये हे चित्र लोकांना दाखवणार आहे, मुलांना दाखवणार आहे, आणि मग मी तुला ते परत आणून देईन. तर ते काळाच्या ओघामध्ये चित्र आज माझ्याकडे नाहीये, पण ते माझं पहिलं चित्र शाळेत असताना काढलं होतं. त्याच्यानंतर व्यावसायिक दृष्ट्या चित्र काढायच्या वेळेला, म्हणजे त्यावेळेला व्यावसायिक दृष्टिकोन नव्हता माझा, पण साधारण 1999-2000 साली मी महाराजांचं पहिलं चित्र काढलं होतं. तर ते चित्र अजूनही आहे माझ्या संग्रहामध्ये, आपल्या फोटोंमध्ये ते आहे, ते मी दाखवीनच तुम्हाला. तर ते चित्र माझं जे पहिलं स्वामींचं पहुडलेल्या अवस्थेतलं चित्र मी काढलं होतं. पण त्यावेळेला असा वेगळा म्हणजे असा दृष्टिकोन नव्हता माझा की हेच काढायचं, महाराजांची योग्य म्हणजे नेहमी असते तीच प्रतिमा काढायची किंवा उभे स्वामी काढायचे किंवा कटाक्ष मुद्रा काढायची, असं काही डोक्यामध्ये नव्हतं. मला जी आवडली प्रतिमा ती मी काढायचा प्रयत्न करत होतो आणि ते चित्र काढल्यानंतर ते मी अक्कलकोटला घेऊन गेलो होतो. मी ॲक्च्युली ना, हा तुमचा जो पहिला ड्रॉइंगचा जो किस्सा होता ना, तो आम्ही ऐकला होता की तुम्ही ते पहिलं ड्रॉइंग केलं आणि तुम्ही अक्कलकोटला घेऊन गेला आणि तिकडे कोणतरी भेटलं. तो पूर्ण किस्सा ऐकायचा आम्हाला. काय आहे तो किस्सा? तो किस्सा असा, किस्सा म्हणण्यापेक्षा अनुभव म्हणू आपण त्याला, की स्वामींचं ते चित्र माझं पहिलं होतं. साधारण 2001-2च्या आसपास ते काढलं होतं आणि माझी इच्छा होती की आपण पहिलं चित्र स्वामींचं हे काढलेलं आहे, तर आपण ते अक्कलकोटला महाराजांच्या पादुकांना, महाराजांच्या समाधीला लावण्यासाठी घेऊन जाऊ. तर मी ते घेऊन गेलो. माझा एक मित्र बरोबर होता आणि समाधीला ते चित्र लावलं. त्यावेळेला समाधीपर्यंत जाऊ देत होते. तिथं चित्र लावलं समाधीला आणि ते चित्र घेऊन परत आम्ही येऊन सभा मंडपामध्ये बसलो. खाली मांडी घालून बसलो होतो, मांडीवर ते चित्र होतं. तर माझ्या शेजारी एक आजोबा येऊन उभे राहिले. साधारण त्यावेळेला त्यांचं वय माझ्या मते 90-95च्या आसपास वगैरे असेल, खूप वयस्कर होते. तर ते उभं राहून ते चित्र माझ्या मांडीवरचं बघत होते, खूप निरीक्षण बघत होते, निरीक्षण करून ते बघत होते. तर मी त्यांना म्हटलं, आजोबा बघा ना, तुम्हाला बघायचं ना चित्र. तर ते माझ्याशी बोलता बोलता खाली बसले आणि मला म्हणाले की हे चित्र तुम्ही कुठे बघून काढलं? तर मी म्हटलं की महाराजांचा असा एक फोटो आहे म्हटलं सगळीकडे उपलब्ध, ब्लॅक अँड व्हाईट फोटो त्यांचा पौडलेल्या अवस्थेतला, त्याच्यावरून बघून काढलं. तर ते म्हटले की नाही, स्वामींचं नाही, हे जे त्याच्यामध्ये तुम्ही बॅकग्राऊंड जे दाखवलंय ते कुठे बघून काढलं? आधी तुम्हाला हे सांगतो की त्या चित्राची बॅकग्राऊंड काय होती, की स्वामी पलंगावर निजलेले आहेत. त्यांच्या पाठीमागे, पलंगावर म्हणजे राजेशाही थाटामध्ये, आजूबाजूला पडदे आणि स्वामींच्या पाठीमागे त्या वाड्याची, त्या दालनाची भिंत, हे खिडकी आहे आणि त्या खिडकीतून पाठीमागे एक तळं दिसतंय आणि साधारण रात्रीच्या चंद्रप्रकाशातलं ते दृश्य आहे, खिडकीतून बाहेर दिसणारं, असं ते चित्र होतं. तर त्यांनी मला विचारलं की हे मागचं जे बघून हे जे काढलंय तुम्ही, हे कुठे बघून काढलं, असं त्यांनी मला विचारलं. तर मी म्हटलं की नाही, मला जे मनात येत गेलं, जे सुचलं चित्र करत असताना ते मी काढलंय. ते म्हणलं की हे तुम्ही नाही काढले, हे तुमच्याकडून त्यांनी करून घेतले, ते त्यांनी काढून घेतले.
याचं कारण असं त्यांनी सांगितलं की महाराज ज्या वेळेला अं, जो जुना राजवाडा आहे, महाराज त्या वाड्यात कायम जात राजवाड्यामध्ये, आणि ते ज्या दालनामध्ये बसायचे, ज्या दालनामध्ये ते आराम करायचे पलंगावरती, तर त्या दालनामध्ये आजही तिथं अशीच खिडकी, आणि खिडकीच्या मागे जो राजवाड्याच्या मागे जो हत्ती तलाव आहे, तो तलाव त्या खिडकीतून दिसायचा. आणि हे तंतोतंत बऱ्यापैकी तुमचं तसंच चित्र आहे. तर ते खूप आवडलं म्हटलं मला. त्यांनी खूप आशीर्वाद दिले आणि मग ते निघून गेले. पण आजतागायत म्हणजे त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळेला अक्कलकोटला गेलो. त्या आजोबांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण कधी दिसले नाही. महाराजच असतील. आता बऱ्याच वेळेला एक कुठला तरी रेफरन्स घेऊन ड्रॉइंग काढतात. म्हणजे तेव्हा तुम्ही जेव्हा हे स्वामींचा स्केच किंवा तैलचित्र म्हणा किंवा काढायला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा तुम्ही काही रेफरन्स घेतला होता का? रेफरन्स घेऊनच काढतो मी. रेफरन्स म्हणजे महाराजांचे जे मूळ फोटो उपलब्ध आहेत, म्हणजे पूर्वी जे कोडॅक कंपनीने जे आपल्याला उपलब्ध करून दिले, तर त्यातले काही मूळ महाराजांचे ब्लॅक अँड व्हाईट अस्सल फोटो उपलब्ध आहेत. तर शक्यतो मी त्याच्यावरून काम करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यानंतर मी चित्रकलेमध्ये माझा आदर्श ज्यांना मानतो, श्री अरुण फडणीस सर. तर ऍक्च्युली माझं दुर्भाग्य असं की माझी आणि त्यांची कधी भेट झाली नाही. ज्या वेळेला ते गेले, त्यावेळेला नुकतीच माझी ह्या कामाची सुरुवात होती आणि त्यावेळेला मी फारसं त्यांना ओळखत नव्हतो. पण त्यांची आणि माझी भेट कधी होऊ शकली नाही. पण त्यांच्या चित्रांचा अभ्यास करून थोडंफार त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत करतोय. महाराजांचा स्किन कलर म्हणा किंवा महाराजांच्या शरीराची ठेवण, हे सगळं त्यांना थोडंसं फॉलो करण्याचा प्रयत्न केला. आणि प्लस महाराजांचे जे मूळ ओरिजिनल फोटो जे आहेत ब्लॅक अँड व्हाईट कोडॅक कंपनीने काढले, त्याच्यावरून महाराजांची चित्र करण्याचा प्रयत्न करत असतो. मला अजून एक किस्सा ऐकायचा तुमच्याकडनं. तुमची आणि सद्गुरू कान्हेरे महाराजांची भेट कशी झाली आणि तो काय किस्सा होता? त्यांनी काहीतरी हात हातामध्ये घेतला होता, तो काय काय झाला होता तो नक्की? ऍक्च्युली साधारण 1994-95ची गोष्ट असेल. 95ची 1995 साली अं, माझा एक मित्र आहे. तर तो कान्हेरे आजोबांच्या स्टुडिओमध्ये, म्हणजे पुण्यामध्ये जे विजय टॉकीज स्टुडिओ, विजय टॉकीज जे होतं, आता नाहीये, तर विजय टॉकीजच्या कंपाऊंडमध्ये कान्हेरे फोटो स्टुडिओ होता. तर त्या फोटो स्टुडिओमध्ये कान्हेरे आजोबा बसायचे आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे. तर हा मला एकदा माझा मित्र त्यांच्याकडे येऊन गेला. काम त्याचं होतं, पण मला म्हणलं चल तुला असंच माझ्याबरोबर एक सत्पुरुष आहेत त्यांची भेट घालून देतो. ही गोष्ट 1995ची. तर मी त्याच्याबरोबर गेलो. तर तिथे कान्हेरे आजोबा बसलेले होते आणि त्यांच्या समोर त्यांचे काही अनुयायी बसले होते किंवा काही साधक बसले होते की ज्यांना त्यांचे प्रश्न विचारायचे होते, असे ते बसले होते. तर त्यांच्याशी बोलता बोलता कान्हेरे आजोबा त्यांच्याकडे जी वही होती त्याच्यावर स्वामींची तोडकी मोडकी चित्र, त्यांना जसं जमेल तसं, स्वामींचं, दत्तांचं, शंकर महाराजांचं, असे ते चित्र काढत बसलेले असायचे. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर ज्या वेळेला आमचा नंबर आला त्यांच्या समोर बसण्याचा, त्यावेळेला मी मित्राला म्हटलं की अरे तू जा, तू बस, म्हटलं मला काही विचारायचं नाहीये, मी असंच तुझ्या बरोबर आलेलो आहे. तर तो त्यांच्या समोर ज्या वेळेला बसला, तर ते त्याला म्हणाले, त्यांचे बोल थोडेसे असे बोबडे होते, त्यांना नीट म्हणजे बोबडे बोल होते, दात हे कमी असल्यामुळे किंवा त्यांची बोलण्याची पद्धतच तशी होती. तर ते त्याला म्हणाले की अरे तू मागे थांब, तुझ्या मित्राला आणलेस ना, त्याला पहिले येऊ दे, असं त्यांनी सांगितलं. आणि ते मला खुणेने त्यांनी बोलवलं जवळ आणि मला म्हणले का रे, चित्र काढतोस का? म्हणलं हो. पण परिस्थिती मुख्य अशी होती की त्यावेळेला मी स्वामींची चित्र काढत नव्हतो. 95ची गोष्ट आहे, माझी चित्र सुरू झाली 2000 पासून, ही 95 सालातली गोष्ट आहे. म्हणलं हो. मग ह्या सगळ्यांची चित्र काढत जा की. आता ह्या सगळ्यांची म्हणजे कोणाची हे काय मला त्यावेळेला कळलं नाही. म्हणलं हो. मी आपलं त्यांना प्रतिप्रश्न करण्याची माझी हिंमत नव्हती त्यावेळेला. मी आपलं काय त्यांना विचारलं नाही ह्यांची म्हणजे कोणाची. तर मग ते मला म्हणाले की हे बघ मी चित्र काढलीत, ह्यांची चित्र काढत जा, ह्यांची. मग त्यावेळेला मी आपलं, माझ्या डोक्यात असं काही नाही की ह्यांनी सांगितले म्हणजे ते करायलाच पाहिजे, असं काही माझ्या त्यावेळेला म्हणजे माहितीच नव्हतं मला त्यांच्याबद्दल काय, हे काहीच माहिती नव्हतं मला. तर मी म्हटलं ठीक आहे, ओके, चालेल. आणि मला म्हटले परत ये माझ्याकडे. मी म्हटलं ठीक आहे. मग माझा मित्र त्याचे प्रश्न तो विचारून मग आम्ही दोघं जण तिथून निघालो. पण आमच्यामध्ये त्यांच्याबद्दल काहीच चर्चा नाही झाली. त्याच्यानंतर ही गोष्ट 95 मधली. त्याच्यानंतर मध्ये खूप वर्षांचा कालावधी गेला आणि
साधारण 2015-16ची गोष्ट असेल. त्यावेळेला माझी बरीच स्वामींची चित्र झालेली होती. 2015ची. आणि मला कान्हेरी गुरुजींची आठवण आली एक दिवस, की अरे आपण यांच्याकडे गेलो होतो, पण आज आपण जे आहोत तर कदाचित आपल्याला त्यांची गरज आहे, आपल्याला त्यांना भेटायला पाहिजे, असं मला मनापासून वाटायला लागलं. असा मी विचार रस्त्यातून जाता जाता करत होतो. मी पण गाडीवर होतो आणि शेजारून एक गाडी गेली. इथे शनिवार पेठेतलीच गोष्ट आहे. शेजारून एक गाडी चालली होती आणि त्या गाडीवरती टू व्हीलरवरती मागच्या बाजूला कान्हेरी आजोबा बसलेले होते. मी म्हणजे मला माझ्या डोळ्यात पाणी, की अरे आपण ज्यांचा विचार करतोय ते आपल्या शेजारून चाललेत. मग मी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. तर पुण्यामध्ये शनिवार पेठेमध्ये कन्या शाळेच्या शेजारी एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये ते गेले आणि तो कान्हेरी आजोबांबरोबर जे गृहस्थ होते ते त्यांना घेऊन बिल्डिंगमध्ये गेले. पण माझी काही डेअरिंग झाली नाही की आपण यांच्या मागे आतमध्ये जावं. मी तिथेच थांबून राहिलो. ते गृहस्थ त्यांना आजोबांना सोडून बाहेर आले. तर मग मी त्यांना विचारलं, की अहो म्हटलं तुम्ही आता ज्यांना आतमध्ये घेऊन गेलात तर ते कान्हेरी आजोबाच आहेत ना? ते म्हणले हो. तुम्ही ओळखता का त्यांना? म्हटलं मी खूप वर्षांपूर्वी त्यांना भेटलोय, पण मला त्यांना भेटायचंय. तर ते मला म्हणाले, की दुपारी आता 1 वाजला दुपारचा, तर त्यांची आरामाची वेळ आहे. तुम्ही असं करा, तुम्ही संध्याकाळी 5 वाजता जावं. ते तुम्हाला भेटतील. म्हटलं इथून कितव्या मजल्यावर? मग त्यांनी सांगितलं खाली पहिल्याच मजल्यावर ते आहेत एका रूममध्ये. तुम्ही जा. तर मग मी घरी गेलो, फ्रेश झालो, जेवण झालं आणि त्याच्यानंतर 5 वाजता परत मी जायला निघालो तिकडे. आणि तिथं गेल्यानंतर दरवाजा वाजवल्यानंतर त्यांनी स्वतः दरवाजा उघडला आणि मला म्हटले, "काय रे, आज आठवण आली का माझी?" म्हणजे मध्ये जो 15-20 वर्षांचा कालावधी गेला तरी सुद्धा त्यांनी मला ओळखलं. त्यावेळेला माझ्या मते त्यांचं वय कदाचित 93 वगैरे असेल. त्यावेळेला पण त्यांनी मला ओळखलं, मला आत घेतलं, माझ्या डोक्यावरून हात फिरवला. मला म्हणले, "आज आठवण आली का तुला माझी? स्वामींची चित्र चालू आहे ना, करतोयस ना तू? मी तुला सांगितलं होतं करायला." असं म्हणून त्यांनी अगदी प्रेमाने मला जवळ घेतलं आणि त्यांच्या शेजारी बसवलं. आणि नंतर मला म्हणाले, की "थांब मी तुला एक गंमत देतो" म्हणून. असं म्हणून त्यांनी माझा हात हातात घेतला आणि हातावर असं काहीतरी उजव्या हाताने त्यांनी केलं. पण थोडेसे व्हायब्रेशन्स मला त्याच्यातून जाणवले आणि मला म्हटले, की "जा, सिद्ध झाली तुझी चित्र." असं फक्त त्यांनी मला सांगितलं आणि नंतर मग नंतर त्या वेळेपासून जे जे सुरू झालं माझं हळू ते आजपर्यंत इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. पण कान्हेरी आजोबांचा सहवास मला एक 4 वर्ष तरी लाभला. म्हणजे त्यांच्या अ, अ, निजानंदी जाण्याच्या आधी 4 वर्ष मला लाभला. आणि ते कायम आपल्या सोमवारपेठ, मंगळवारपेठ, राष्ट्रपेठ इथली जी जुनी मंदिरं आहेत ना, त्या मंदिरांमध्ये कायम ते सकाळी दर्शनाला जायला भेटायचे मला. तर त्यांनी अ, ते एकदा असेच सकाळी मला भेटले आणि मला म्हणाले, की "अरे काय रे, कुठे फिरतोयस?" म्हटलं, "आजोबा," म्हटलं, "काही नाही, दूध आणायला गेलो होतो." तर ते म्हटले, की "मी चाललोय दत्ताला, येतोस का?" म्हटलं, "आजोबा माझी अंघोळ झालेली नाहीये." तर ते दत्ताला निघून गेले. राष्ट्रीयवाड्यातलं जो दत्त मंदिर आहे तिथं गेले निघून. आणि जाता जाता मला म्हणाले, की "एक काम कर, संध्याकाळी ये माझ्या इथे. तुला काहीतरी द्यायचंय." तर संध्याकाळी मला काही जायला जमलं नाही. मी माझ्या मित्राला सांगितलं, की असं-असं त्यांनी संध्याकाळी बोलवलं होतं. तर तो म्हणला, की "ठीक आहे, तुला नाही जमत आहे तर मी जातो" म्हणून. पण तो ज्यावेळेला गेला ना तिथे, त्यावेळेला त्यांनी देह ठेवलेला होता. त्याच दिवशी संध्याकाळी. आणि ते सकाळी मला म्हणाले होते, की "आजचा दिवस उद्यावर ढकलू नको. उद्या मी नाहीये. उद्या मी चाललोय. तर आज संध्याकाळी ये." पण माझ्या नशिबामध्ये त्यांचं अंत्यदर्शन नव्हतं. मला जाता नाही आलं. पण असा तो एक किस्सा त्यावेळेला घडला होता. महाराजांचीच कृपा म्हणावी आता काय. महाराजांची कृपा, शंकर बाबांची कृपा. कारण त्यांना शंकर बाबांचा सहवास लाभला होता. त्यांच्या तोंडून शंकर बाबांचे अनुभव ऐकायला मिळाले. याच्यासारखं भाग्य कोणाचं? विषय शंकर महाराजांचा निघाला तर आम्ही तुमच्याबद्दल एक किस्सा ऐकला शंकर महाराजांचा. तुम्ही गिरनारला गेले होते. तिकडे तुम्हाला शंकर महाराजांनी काहीतरी वेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलं असतं काहीतरी. तो काय? तो सांगा ना आम्हाला. साधारण 2023 मध्ये मी पहिल्यांदा गिरनारला गेलो होतो. आणि माझी एक नेहमीची पद्धत अशी, की मी दर गुरुवारी माझ्या घरी जो शंकर बाबांची जी तसबीर आहे, त्याला मी दर गुरुवारी सिगरेट दाखवतो. तर हा नियम मला मोडायचा नव्हता. मी मनात ठेवलं होतं, की आपण बरोबर सिगरेट घेऊन जाऊ
गिरनारला जायच्या वेळेला. कारण गिरनार चढताना मध्ये एक शंकर महाराजांचं मंदिर आहे असं मी ऐकलं होतं. तिथं गेलो की आपण सिगरेट दाखवू महाराजांना असं मला मी ठरवलं होतं. पण आणि नेमका गुरुवारच होता ज्या वेळेला मी गिरनार चढत होतो त्यावेळेला. आणि नंतर मग मी विचार केला की जाता जाता निघायच्या वेळेला सिगरेट घेऊ आणि म्हणजे तिथं काय गडबड नको व्हायला. पण झालं असं, मी सिगरेट न्यायचीच विसरलो. ज्या वेळेला गिरनार चढायला सुरुवात केली, पहाटे 5 वाजता सुरुवात केली. ऍक्च्युली मी फर्स्ट टाइमच चाललो होतो. माझ्या बरोबर जी माझे नातेवाईक होते, माझे मेहुणे वगैरे सगळे, ते सगळे आधी जाऊन आलेले. त्याच्यामुळे त्यांचा स्पीड माझ्यापेक्षा जास्ती होता. तर साधारण पहाटे 5:30ची वगैरे वेळ असेल, थोडासा अंधार होता. आणि जिथं शंकर महाराजांचं मंदिर आहे तिथपर्यंत मी पोचायला आणि माझ्या बरोबरची जी मंडळी होती ती जवळजवळ एक 3-4 हजार पायऱ्या पुढे गेलेले होते. त्यामुळे मी एकटाच हळूहळू चाललेलो होतो. आजूबाजूला कोणी नाही, अंधार होता. थोडीफार लोक ये जा करत होती. आणि ज्या वेळेला मी तिथे पोचलो शंकर महाराजांच्या मंदिरापाशी आणि तिथे गेल्यावर मला आठवलं की आपण सिगरेटच नाही आणली महाराजांसाठी. आपण ठरवलं होतं, ठरवून सुद्धा आपण विसरलो. आणि मला खूप असं म्हणजे स्वतःवरच चिडचिड झाली आणि स्वतःचाच राग आला की आपण हे विसरलो, कसं काय विसरलो. ठीक आहे, महाराजांची माफी मागितली तिथे आणि तिथं दर्शन घेऊन थोडासा परत वरती चालायला लागलो. तर तिथून साधारण एक 20-25 पायऱ्या गेल्यानंतर समोरून एक व्यक्ती मला येताना दिसली. लेंगा घातला होता, झब्बा घातला होता आणि गांधी टोपी होती त्यांची. आणि असं सगळं मळकट होतं. दिसायला सोसूस होते, म्हणजे वेगळे होते. म्हणजे असं त्यांच्यासारखे होते असं नाहीये, पण वेगळे होते काहीतरी. पण ते काहीतरी हातवारे त्यांच्या दोन्ही हाताने चाललं होतं आणि ते माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले, "का रे, ओळखलंस का?" म्हटलं, "नाही ओळखलं." आता इथं गिरनार सारख्या ठिकाणी आपल्याला इथं कसं काय कोण ओळखीचं भेटू शकतं? मी म्हटलं, "नाही ओळखलं." "पुण्यातून आलास ना?" म्हटलं, "हो." "मग मला कसं नाही ओळखलं? तुझ्या आजूबाजूला तर बसलेलो असतो मी." असं त्यांनी मला सांगितलं. मला सुधरत नव्हतं काय बोलावं. मला त्यावेळेला हेही कळलं नाही की त्यांच्या पाया पडावं. काहीही डोक्यात आलं नाही. त्यांचे दोन्ही हात त्यावेळेला बाहेर होते आणि मला त्यांनी डोक्यावर स्पर्श केला आणि नंतर त्यांनी स्वतःच्या झब्यामध्ये हात घालून सिगरेट काढली आणि ती फुकत फुकत ते गेले. जळकी सिगरेट. माझ्या असं नाही की त्यांनी माझ्या समोर पेटवली आणि मग ओढत गेले. सिगरेट बाहेर काढली आणि ओढत ओढत ते निघून गेले. असा तो किस्सा. आणि नंतर मी एक 10 मिनिटं तिथंच बसून राहिलो होतो ते जाईपर्यंत. मला काही सुधरत नव्हतं. मी आपलं तेच आठवत आठवत वरपर्यंत गेलो. म्हणलं इथंच आपल्याला दर्शन झालं, पुढे दत्त महाराजांचं दर्शन होईलच. अशा याने मग मी वरपर्यंत गेलो आणि काहीही थकवा त्यावेळेला मला जाणवला नाही किंवा काही नाही. तुम्ही जेव्हा परत येत होता तेव्हा पुन्हा तिकडं झालं का दर्शन? ते होते का तिथे पुन्हा? नाही, परत येताना मी याने आलो होतो, आपल्या रोपवेने रिटर्न आलो होतो. हो. तर एक असा प्रश्न विचारायचा आहे मला. तर असं म्हणजे असं काय झालं आहे का की स्वामींनी तुम्हाला दृष्टांत दिला आहे आणि असं सांगितलं आहे की माझा एक भक्त येतोय, ह्या प्रकारचं ड्रॉइंग करून ठेव किंवा तैलचित्र काढून ठेव ह्या मुद्रेमध्ये, आणि मग तो भाविक आल्यानंतर, अरे मी ह्याच्यासाठीच आलो होतो, मी असंच मला पाहिजे होतं, असं काय झालं आहे का असं? नाही, असं तर नाही झालंय. पण एक याच्या मागची एक किस्सा असा घडला होता. तो सांगतो तुम्हाला. की एक ताई आहेत मुंबईच्या. तर त्यांनी मला सांगितलं होतं की म्हणजे त्यांचा स्वभाव रागीट आहे, तापट आहे त्या ताईंचा. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. तर त्या मला म्हणाल्या की मला स्वामींचं चित्र करून हवंय, पण मला स्वामी हसरे पाहिजे. मला अजिबात रागीट चेहरा त्यांचा नकोय. पण वास्तविक मी ज्यावेळेला चित्र त्यांचं करायला घेतलं ना, त्यावेळेला स्वामी हसतच नव्हते. रागीटच होत चालले होते. म्हणजे त्यांचा जो मूळ फोटो आहे ना, त्याच्यात जेवढा त्यांचा उग्र चेहरा दिसतोय ना, त्याच्यापेक्षा रागीट ते व्हायला लागले होते. मी महाराजांना प्रार्थना केली, म्हणलं, "महाराज अहो, त्यांना तुम्ही हसऱ्या चेहऱ्यामध्ये हवे आहात, तर तुम्ही एवढं उग्र का होताय?" तर माहित नाही मला, पण माझ्या मनात आलं का त्यांनी घातलं मला माहित नाही, की तिचा स्वभाव तापट आहे, तो कमी करायला सांग. मगच मी हसेन. असं. आता ते महाराजांचे आवाज कसे असतात माहित नाही मला. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वेगळं 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 कानावर कधीतरी असं जातं बुंग केली. आणि असं झालं. आणि त्यावेळेला पेंटिंग मी केलं तरी सुद्धा ते काय म्हणजे तापड म्हणजे रागीटच चेहरा होत होता. तर ज्या वेळेला त्यांनी
त्या पेंटिंग घ्यायला आल्या ना, तर त्यावेळेला मी त्यांना म्हणलं, अहो तुमचा, त्या म्हटल्या की चेहरा हसरा नाही केला तुम्ही. मी त्यांना बोलून गेलो की तुमचा स्वभाव उग्र आहे, तो जरा कमी करा, तुमचा तापट स्वभाव कमी करा, महाराज हसायला लागतील. आणि काही दिवसांनी त्यांनी मला फोटो पाठवला पेंटिंगचा, की तुम्ही केलेलं आधीचं पेंटिंग आणि आत्ताचा चेहरा ह्याच्यात खूप फरक आहे मला. स्वामी हसतायत याच्यामध्ये. त्या चेहऱ्याचा त्यांनी मला फोटो पाठवला होता, की तुम्ही आधीचा चेहरा बघा. आता आधीचा फोटो मला काढताच आला नव्हता, कारण ती घाईच एवढी झाली होती. ते पेंटिंग रेडी झालं आणि लगेच त्यांना घेऊन जायचं होतं. त्याच्यामुळे तो काय आधीचा फोटो काढता आला नाही. पण त्यांनी मला नंतर ते म्हणलं, तुम्हाला आठवत असेल तर बघा की तुमचा आधीचा चेहरा कसा होता आणि आत्ताचा चेहरा कसा आहे. तर असा त्यावेळेला तो किस्सा घडला होता असा. एक एक नवीन नवीन गोष्टी करतात महाराजांच्या, काय काय लीला होतात सगळ्यांबरोबर, वेगवेगळे अनुभव येतात. खूप म्हणजे महाराज खूप सांभाळून घेतात. तुम्हाला असा कुठला अनुभव आठवतोय का की नाही का, तो असा मनामध्ये राहिलाय स्वामींचा? ऍक्च्युली इथं बरेच असे किस्से घडलेले आहेत. आता इथलाच एक किस्सा तुम्हाला सांगतो. मी इथे येऊन 5 वर्ष झाली. लॉकडाऊनच्या नंतर, म्हणजे लॉकडाऊन चालू असताना मी इथे आलो. 1.5 महिन्याचा लॉकडाऊनच्या आधी 8 दिवस मी इथे आलो. 8 दिवसात एक पेंटिंग कम्प्लीट केलं. लॉकडाऊन लागलं. परत 1.5 महिना घरी बसतो. त्याच्यात कोरोना झाला मला. त्याच्यानंतर परत लॉकडाऊन उतरल्यानंतर मी इथे आलो परत. तर त्यावेळेला ना माझ्याकडे एक शंकर महाराजांचं पेंटिंग सुरू होतं. मोठं पेंटिंग होतं 4 फुटाचं. आणि इथं हा एरिया असा आहे, मार्केट एरिया आहे सगळा. तर तृतीयपंथी लोक इथं पैसे मागत फिरत असतात. तर ह्या बिल्डिंगमध्ये सुद्धा ते येतात. तर ते लोक दर मंगळवारी फिरत असतात. तर त्यावेळेला ते यायचे माझ्याकडे, पैसे घ्यायचे आणि निघून जायचे. पण ज्या वेळेला शंकर महाराजांचं पेंटिंग सुरू होतं ना, तर त्यावेळेला एकदा मी काम करत होतो आणि माझ्या दरवाजाकडे माझी पाठ होती. आणि मला अंदाज आला की ते लोक आलेत, त्यांचा टाळ्यांचा आवाज येतो. तर ते दरवाजात येऊन थांबले आणि मी काम करत होतो. मी त्यांना म्हटलं की 2 मिनिटं थांबा, देतो म्हणून. तर असं म्हणून मागे वळून बघेपर्यंत ते गेलेले होते निघून. तर म्हणलं अरे जाऊ दे, गेले निघून, बघू नेक्स्ट टाइम. तर असं दर मंगळवारी आहे ना, ते यायचे, माझ्या इथं थांबायचेच नाहीत आणि निघून जायचे. तर मला कळत नव्हतं की बाकीच्या लोकांकडून हे पैसे घेतात, मग माझ्या दारात का नाही थांबत. तर मी एकदा त्यांना विचारलं थांबून, इथे एकदा आले होते त्यावेळेला. तर मी विचारलं त्यांना की अरे दीदी, आप इधर आते हो, सब लोगों से पैसा लेते हो, मेरे पास क्यों नहीं आते, क्या हो गया, मेरे से गलती हो गया क्या. तर त्या बाईने उत्तर दिलं मला असं कि हम उस दिन आए थे, तुम काम कर रहे थे, तो उतने में वो तुम्हारे, वो कौन है वो दाढ़ी वाले बाबा, वो बोलते हैं कि इधर नहीं आने का. असं त्यांनी सांगितलं. आणि ते म्हणले तबसे हम तुम्हारे इधर आते ही नाहीये. त्याच्यानंतर झालं असं की ते शंकर महाराजांचं पेंटिंग मी डोक्याला हात लावला, म्हणलं हे असं कसं. त्याच्यानंतर शंकर महाराजांचं पेंटिंग कम्प्लीट झालं. आणि त्याच्यानंतर एक स्वामींचं पेंटिंग सेम साईज मध्ये माझं सुरू होतं. पण ते सुरू व्हायच्या आधी मध्ये जी गॅप असते ना, त्या पिरियडमध्ये ते लोक परत यायला लागले होते. शंकर महाराज पेंटिंग ते ऑलरेडी जिथं जायचं तिथं गेलं होतं, ते परत यायला लागले. आणि नंतर स्वामींचं पेंटिंग सुरू असताना एकदा परत असंच झालं की ते आले आणि निघून गेले, पैसे घेतले नाही, काय नाही काय नाही. तर मग मी पुन्हा एकदा त्यांना थांबवलं की म्हणलं अरे आप अभी क्यों नहीं आते, वो दाढ़ी वाले हमारे बाबा है, वो तो चले गए इधर से, तो अभी आप क्यों नहीं आते. नहीं, उस दिन हम आए थे, वो तो कौन है तुम्हारे स्वामी जी, वो बोले कि वो दाढ़ी वाले ने क्या बोला था तुमको याद नहीं है क्या, इधर नहीं आने का बोला था ना, वापस क्यों चालू हो गए. असं म्हणत ते गेले. ते आजतागायत इथून सगळे ग्रुपनी फिरतात, इथून जातात, पण आपल्या इथे येत नाही. ते डोकावून बघतात काय करतोय, कसं पेंटिंग करतोय. काही लोक येतात, म्हणतात आमचं पण पेंटिंग करून द्या, असंही बोलतात, पण पैसे मागत नाहीत. फक्त एक तृतीयपंथी असं आहे की जे एकटे येतात, त्यांचा वार ठरलेला आहे, त्या वारी इथे येतात, मी त्यांना पैसे देतो आणि ते त्यांच्याकडचं कॉईन दाताने चावून मला देतात. आता ह्याच्या मागचं शास्त्र मला विशेष माहिती नाहीये, पण असं हे चांगलं आहे असं म्हणतात. त्याच्यामुळे मी ते सगळे कॉईन जपून ठेवलेले होते. म्हणजे ही त्यांचीच कृपा आहे सगळी, इथं कोणी त्रास देणार नाही आपल्याला. एक अनुभव आहे माझा, मी तो शेअर करू इच्छितो. सांगा ना. काही वर्षांपूर्वी इथे माझ्या इथे आई तुळजाभवानीचं पेंटिंग सुरू होतं. त्याच्याच बरोबरीने स्वामींचं एक पेंटिंग सुरू होतं. दोन्ही एकाच ठिकाणी जाणार होतं. संध्याकाळचं काम करत होतो. तुळजाभवानी मातेचं पेंटिंग जवळजवळ पूर्ण झालं होतं. तर त्याच पिरियडमध्ये संध्याकाळच्या वेळेला
साधारण हीच वेळ असेल, 6:30-7ची वेळ असेल. एक गृहस्थ समोर आले दरवाजामध्ये. त्यांच्या गळ्यामध्ये संबळ होतं. आता संबळ वाजवणारी व्यक्ती, हा सगळा मार्केट एरिया इथं दुसऱ्या मजल्यावर कशासाठी येईल? मला आश्चर्य वाटलं की ते आले आणि इथंच का थांबले. मी त्यांना विचारलं, बाबा तुम्ही रस्ता चुकलात का? इथं कोणाचा पत्ता शोधताय का? ते म्हणले, नाही मी मी खालून चाललो होतो आणि मला एका बाईचा आवाज आला की कुठं चाललास रे, इकडे ये. आणि त्या आवाजाच्या दिशेने मी इथपर्यंत आलेलो. असं त्यांनी सांगितलं आणि मला म्हणाले की इथे येऊन बघतो तर साक्षात आई भवानी समोर बसलेली. तर मला म्हणले की तुमची हरकत नसेल तर मग मी आईचा गोंधळ म्हणू का? तर त्यांनी संबळ वाजवत वाजवत इथं आईचा गोंधळ म्हटले, स्वामींचा जप केला. पण हे सगळं चालू असताना आहे ना, मला कुठेतरी असं फील होत होतं सारखं की हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी ही महाराजांची शक्ती असणार 100%. तर त्या व्यक्तीचा चेहरा, ते जे ज्या वेळेला जोगवा गोंधळ म्हणत होते ना, त्यावेळेला तो चेहरा वेगळा वाटला मला. मी फोटो पण काढले त्यांचे, त्या फोटोमध्ये पण त्यांचा चेहरा वेगळा आलेला आहे. पण राहून राहून मला सारखं असं वाटत होतं की हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी वेगळं आहे, आपण कन्फर्म करायला पाहिजे. पण आपण देवाला कुठं कन्फर्म करणार? पण तरी सुद्धा ते आपलं मन आपल्याला स्वस्त बसू देत नाही. मी काय केलं, मी त्यांचा नंबर घेतला. ते म्हणले की माझा नंबर आहे, तुम्ही घ्या आणि कुठे काही कार्यक्रम असतील जोगव्याचे गोंधळाचे तर मला सांगा म्हणून. म्हणलं तुमचं नाव काय? ते म्हणलं माझं नाव बाळू, बाळू संबळवाले. तर म्हणलं तुम्ही राहता कुठे? तर ते म्हणले की मंडईतला मठ आहे ना, त्याच्या पाठीमागे मी राहतो म्हटलं. मंडईतला स्वामींचा मठ आहे, त्याच्या पाठीमागे मी राहतो असं म्हटले मला ते. तर मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. काय असेल तर मग मी तुम्हाला कळवीन म्हणून. आणि त्यांना थोडीशी दक्षिणा दिली आणि मग ते गेले निघून. पण मला चैन पडेना की हे कोण आहेत, मला शोधायचं होतं. तर मग मी दुसऱ्या दिवशी मंडईमध्ये गेलो. मंडईतल्या मठाच्या पाठीमागे काही दुकान आहेत, त्यांना फोटो दाखवला की हे बाळू संबळवाले इथं कुठं राहतात का? नाही म्हणे, ही व्यक्ती आम्ही पहिल्यांदाच बघतोय, इथं कोणीच राहत नाही संबळवाले. म्हणलं अरे बापरे. नंतर मग मी त्यांनी जो नंबर दिला होता तो लावला. तर हा नंबर अस्तित्वात नाही असा मेसेज आला. आणि नंतर म्हटलं की येऊन गेलेले कोण असतील कोण नसतील आपल्याला माहित नाही, पण ते महाराजच असतील असं मला वाटलं. आणि मी तिथंच कृतकृत्य झालो. म्हणलं आपण शोध नाही घ्यायचा. ते येऊन गेले, दर्शन दिलं, त्यांच्या वाटेने ते निघून गेले. आपण आपली फक्त सेवा करत राहायचं, महाराजांची वाट बघायची. ते येऊन जातात पण आपल्याला कधी कळत नाही. असंच ते झालं. ते येऊन गेल्यानंतर लक्षात आलं की तेच होते म्हणून. आता म्हणजे एक मला अजून एक म्हणजे मला राहत नाही म्हणून विचारतोय मी. आता तुम्ही हे महाराजांचे देवतांचे फोटो काढता, ते हे ड्रॉइंग्समध्ये काढता, तर असे नॉर्मल माणसांचे पण फोटोज काढतात का? पोर्ट्रेट पण येतात माझ्याकडे करायला, पण त्याचं प्रमाण कमी आहे. जास्ती करून स्वामींचेच पेंटिंग येतात. स्वामी, शंकर महाराज, श्री गुरुदेव दत्त, साईबाबा, गजानन महाराज असे सत्पुरुषांचे पेंटिंग जास्ती करून येतात. पोर्ट्रेट क्वचित कधी कधी येतात माझ्याकडे करायला. पण म्हणजे असं त्याला लेंथ वगैरे असं काही स्पेसिफिक नाही, म्हणजे किती मोठं असेल तर तुम्ही काढू शकता असं काही नाही? हो, करू शकतो. आता एक 2-3 वर्षांपूर्वी स्वामींचं एक 5 फूट बाय 6 फुटाचं पेंटिंग आपण अक्कलकोटमध्ये, हो, अक्कलकोटमध्ये अर्पण केलं. म्हणजे मी इथं सुरुवातीला इथं जे आलो, इथं माझ्या या स्टुडिओमध्ये काम सुरू झालं, त्याच्यानंतर काही दिवसातच आपण इथंच ते पेंटिंग कम्प्लीट केलं. 5 फूट बाय 6 फूट वटवृक्ष देवस्थानामध्ये लावलेलं आहे. कधी गेला तर नक्की दर्शन घ्या. आता सगळ्यांनाच सांगू इच्छितो मी की वटवृक्ष देवस्थानात आपण जी दुकानं आहेत प्रसादाची वगैरे, त्या दुकानांच्या इथून आपण ज्या वेळेला मठात जातो छोट्याशा दरवाजातून आत गेले की डावीकडे आपलं पेंटिंग लावलेलं आहे. तर जरूर सगळ्यांनी दर्शन घ्या. म्हणजे माझं भाग्य म्हणेन मी की महाराजांचं अस्तित्व जिथं होतं, महाराजांनी 21 वर्षांचा काळ ज्या वटवृक्षाच्या छायेमध्ये घालवला, त्या ठिकाणी आपल्याला पेंटिंग लावता आलं. महाराजांची कृपा होती आणि त्याप्रमाणे ते करता आलं. आणखीन एक मला लोकांना सांगायचं की आता ही गोष्ट मला ऍक्च्युली मी ज्या वेळेला लोक पेंटिंग घ्यायला येतात ना माझ्याकडे, त्यावेळेला सांगतो, पण आज जाहीरपणे सांगतो की एक गोष्ट मनामध्ये आली आणि ती मी करायला लागलो. ती का आली माहित नाही मला. सर्वस्वी महाराजांची इच्छा असेल म्हणून होत असेल. माझ्या मनचं याच्यामध्ये नाहीये की स्वामींच्या प्रत्येक पेंटिंगमध्ये आपण अक्कलकोटच्या वटवृक्षाच्या तळातली जी माती आहे ना, ती आपण सूक्ष्म रूपाने वापरतो. म्हणजे एक महाराजांचा अंश त्या पेंटिंगमध्ये असावा अशी माझी इच्छा. त्याप्रमाणे त्यामुळे मी ते करतो.
तर आता महाराजांबरोबरच म्हणजे स्वामींच्या पेंटिंग बरोबरच दत्त महाराजांचं पेंटिंग असेल तर त्याच्यामध्ये गाणगापूर आणि गिरनारची माती असते. त्याच्यानंतर गजानन महाराजांचं पेंटिंग असेल तर शेगावची पण माती अगदी अनपेक्षितरित्या माझ्याकडे पोहोचली. त्याच्यानंतर शिर्डीची माती माझ्याकडे आहे. आणि आता मागच्या वर्षी ज्या वेळेला अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं गेलं तर तिथली पण माती अगदी अनपेक्षितपणे माझ्याकडे आली. पण ती अजून मी कशात वापरली नाहीये. मध्यंतरी एका पेंटिंगमध्ये मी ह्या सगळ्या प्रकारच्या माती एकत्र करून वापरली होती. महाराजांचा अंश त्याच्यामध्ये असावा, पेंटिंगमध्ये आणखीन तुमच्या महाराजांचे वेब तुमच्या घरामध्ये निर्माण व्हावे अशी त्यामागची एक छोटीशी भावना आहे. या हिशोबाने मी ते वापरत असतो. फक्त हे मी पेंटिंग घेऊन जाताना लोकांना सांगतो. मी शक्यतो आधी नाही कोणाला सांगत, पण आता हे मी सांगतो लोकांना की असं असं मी जवळजवळ आता ह्या गोष्टीला एक 7-8 वर्ष झाली मी ही गोष्ट करतोय पेंटिंग मध्ये. वेगळी गोष्ट आहे म्हणजे. वेगळी गोष्ट आहेच आहे. आणि एक त्याच्या मागची भावना अशीच आहे की महाराजांचा अंश त्या पेंटिंग मध्ये असावा एवढीच इच्छा आहे, बाकी काही नाही. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तर मी सर्वांना सांगू इच्छितो, ज्यांना कोणाला स्वामी समर्थांचे तैलचित्र काढून घ्यायचं असेल त्यांनी योगेश दादांना नक्की संपर्क करा. त्यांचा नंबर मी दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण दिला आहे, कमेंट बॉक्समध्ये पण सुद्धा पिन करा. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर आणि आम्ही लवकरच योगेश दादांबरोबर दुसरा व्हिडिओ घेऊन येऊ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.